नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवाची भक्ती पांडुरंगच झाले देणेकरी। तर चला बघूयात। पांडुरंगाची त्यांच्या भक्तावर नेहमीच कृपा राहते असा प्रत्यय अनेकांना आला असेल। पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला अनेक भाविक भक्तिभावाने जातात। आषाढी पायी वाऱ्या एकादशीला दर्शनासाठी भाविक न चुकता जातात। पांडुरंग आणि संत तुकाराम यांचे नाते प्रत्येकाला माहीत आहे। त्यांच्या प्रेरक कथा जगप्रसिद्ध आहेत। तुकारामाचा जन्म आणि तुकाराम पांडुरंगाचे भक्त झाले याची एक कथा आहे, ती जाणून घेऊया। कथा अशी आहे की तुकारामाचे वडील बोलोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते। ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या। पण बोलोबा काही ऐकत नसत। अशी 11 वर्षे गेली। 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेच ना। ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही तरी मी तुमच्या मागून येणारच। बोलोबाचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही। ते म्हणाले, मी तुला माझ्या बरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल। ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही। कनकाई माऊली आनंदीच तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही। पती पत्नी पंढरपुरास निघाले। तिथे पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू। यात्रेतली बांगड्याची खेळण्याची दुकाने हरखून पाहत पाहत ती बालोबाच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले। बालोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली। इकडे बोलोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली। रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बालोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी। म्हणजे बघा, बालोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांना देणेकरी झाला। त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही। परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी। इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली। तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली। तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे। पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बर का। चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते। तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस। ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही। देव म्हणाला, जा निश्चितपणे घरी, तुला मुलगा होईल। ती खूप आनंदली। हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का। हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या। इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते। त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली। तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला। ते सारे ऐकताच क्षणीच बोलोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले। पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले,
याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा. ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे. नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्याचा नावाचा डंका आजही वाजतोय. फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये, आणि जर काही मागण्याची वेळ आली तर अशी मागणी करावी, कनकाई माऊली आणि बोलोबासारखी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.